धन्यवाद सगळ्यांना, युट्यूब फॅमिलीला, युट्यूबला आणि आपल्या मुलींना. बघा मी आज नाही का काल बाहेर गेले होते तर मोबाईलला चार्जिंग पण नाही आणि काहीच नाही. मग काल धरून मोबाईल माझा बंद आहे, रात्रीपासून मोबाईल बंद आहे. रात्री एक वेळ टाकला होता तेवढाच, आणि नंतर मग ह्याचं बॅलन्स बी गेलं, चार्जिंग बी नाही आणि काहीच नाही. तर इडो बसना टाकलं, दोन इडो टाकले, पण आता मला काय कळलं नाही म्हणून नाही बघा ते इडो तसे तिथंच थांबले. त्याच्यात बॅलन्स नाही तर इडो कसा काय जाईन, वायफाय नाही, बॅलन्स नाही तर इडो कसा काय जाईन. मग इडो बघा आता घरी आले तर त्याच्या मागं 3 इडो गेले तर, आणि मग पोराला म्हणलं 2 इडो ते गेले नाही तर कट कर, 1 इडो गेला मग इथं आल्यावर. म्हणून नाही का माझा आज इडोच नाही, तेवढाच इडो गेलेला नाही का सकाळ धरून. तर मग मी म्हणलं आता काय बाई, आता काय बोलून काय नाही, म्हणून मी म्हणलं आता 1 इडो करते आणि टाकते बघ, सोडते. तर मग मी काय केलं या, आता इडो करायला लागले या आणि 7 वाजायला सोडते नाही का, 7ला सोडते इडो. तर मग म्हणलं आता इडो काय करू, तर इडो मी करायला लागले. बघा माझा इडो बघ जा, ऐक जा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ह्या बहिणीसाठी करा. तर मग आता मी नुसतं एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. तर बघा एक पालनपूर गाव होतं डोंगरामध्ये. कुठे चालला रे, कुठे जाऊ नको. तर पालनपूर डोंगरामध्ये गाव होतं आणि ते गाव नाही का लय हिरवं गार, लय हिरवं, म्हणजे 12 महिने 12 दिवस 12 वर्षे हिरवं गार सारखंच असायचं. का तर पानमळ्याचं गाव होतं, म्हणजे हिरी नद्या त्या गावाला होत्या. तर त्यामुळं नाही का सारखं हिरवं असायचं, सारखं धान्य उगवायचं. तर मग असे लई लोक त्या गावामध्ये जायचे फिरायला, बघायला. सगळ्यांना चांगलं वाटायचं डोंगरामध्ये ते गाव बघायला आणि ते हिरवं धान्य बघायला. सगळ्यांना लय आवड वाटायची. तर कुणी पण जायचं, असं छोट्या पाड्यांना लेकरांना कुणी पण जायचं. तर मग त्या गावामध्ये बघा सगळा चोर बाजार असायचा. पण आता बाहेर लोकांना माहितीच नव्हतं. मग कुणी बी असं गेलं ना, सगळ्यांना माहिती होतं ना इथं हिरवं सगळं आपल्या गावामध्ये आहे बघण्यासाठी, धान्य बघण्यासाठी लांबून लोक येतात. मग आता इथं व्यवसाय काय करायला पाहिजे, व्यवसाय तर भरपूर करायचे. अहो व्यवसाय केला तर चांगलंच आहे ना, पण चोरी मारी कशाला करायची आणि खोटं नाटं बोलणं कशाला करायचं. ते किती दिवस टिकत असते, खोटं नाटं बोलणं किती दिवस टिकतंय. 4 दिवसाची चांदणी असते, माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, हे तर लहान लेकराला पण माहिती आहे. तर बघा मग एक बाई बसंती नावाची बाई रोडला उभा राहिली. रोड कुठला पर अशी उभा राहिली, असं रस्त्याला उभा राहिली. तर हे 2 जण चालले गाडीवर, दोस्त गाडीवर चालले. तर ही म्हणते अहो आमच्याकडं नाही का हे बघा मोबाईल लय भारी आहे आणि हे मोबाईल नाही का लय महागाचा आहे आणि आमचं नातेवाईक गावाला म्हणजे बाहेरच्या देशात आहेत ना, तिकडून आम्हाला पाठवते. तर आम्हाला नाही का आता नळ आहे. तर ते म्हणलं नळ आहे तर काय नळ आहे, ते म्हणलं ती म्हणली आम्हाला पैसे पाहिजेत. तर ते म्हणलं कितीला देणार मोबाईल. तर ती म्हणली हे मोबाईल 50,000चा आहे, पण तुम्हाला नाही का 12,000 देते. तर मग त्याचा दोस्त म्हणतो चांगलं आहे बाबा, मग 50,000चा मोबाईल 12,000. तर त्यांनी 12,000 काढून खिशातले असे काढले आणि गपचिप बाईच्या हातात दिले. बाई नाचत घरी आली. तर नवऱ्याला म्हणते बघा मी किती पैसे आणले, तर बघा किती पैसे आणले त्याची दाखवायला लागली. म्हणतो आज कुणाला चुना लावून आली. ती म्हणते होते 2 दोस्त त्यांना लावला चुना. बरं म्हणला. मग आता काय करायचं, मग आता त्याचा बाजार केला, हे केलं ते केलं.
त्या पैशाचा लेकरं बाळांना हे त्या का व्यवसायच त्यांचा ते ना. तर मग गेला हे मोबाईलवाल्याकडं. हे दोस्त म्हणला बघू तरी याचं काय किंमत आहे, आपल्याला एवढा स्वस्त दिलाय. तर गेले दुकानाकडं. तर दुकानावाले म्हणते हे मोबाईल आम्हाला ऐकायचा आहे. ते म्हणतो हे मोबाईल हे भांगारमध्ये बी कोणी घेणार नाही, भांगारमध्ये याला 10 रुपये देते. म्हणतो नाही हे मोबाईल आम्ही एका बाईकडून घेतलाय, 50,000चा मोबाईल 12,000ला घेतलाय. तर म्हणतो येडे लोक आहेत तुम्ही, जावा इथून, पागल आहेत का, कोणाच्या बी वस्तू घेताय स्वस्त भेटल्या म्हणून. अरे ही भांगारातली वस्तू आहे, 10 रुपयाची किंमत आहे. म्हणतो नाही असं नाही होणार. ते म्हणतो इथं ह्या गावामध्ये नाही का, त्या गावामध्ये नाही का सगळा चोर बाजार आहे, बाहेर लोक येतात ना, इथं ह्या गावात लुटमात होती या. तर म्हणला नाही बाई तर चांगली वाटली, गरीब वाटली, शरीफ वाटली. म्हणला शरीफपणा गरीबपणा सगळं दाखवतात परी, असंच आहे म्हणला इथं. मग त्याला लय त्रास झाला. मग ते गेला गावामध्ये एक मुख्य असते त्याच्याकडं. तर ते म्हणला काय झाले, ते म्हणला असं असं केले. म्हणता हां ते बसंती बाई तशीच करते या. तर मग म्हणला मला नाही का तू 15,000 दे, 15,000 का असं 20,000 दे म्हणला. तर मग तुला मोबाईल आपलं तुझे पैसे आम्ही काढून देतात. तर मग ते म्हणला आम्ही घालवले 12,000 आणि आम्ही तुम्हाला 15,000 कसं काय द्यावा. तर म्हणला बरं मग काय करा तुम्ही बघा, मला 3,000 द्या म्हणला, तुम्ही 3,000 मी तुम्हाला घेऊन देतो. तर म्हणला मी असं तोंडावर फेकतो. तर परत म्हणलं फेकता का तोंडावर. म्हणलं हो. म्हणला हो फेकतो तोंडावर. मग तू देणार ना मला 2,000. म्हणला हा 2,000 देणार ना. तिथं गेला बाई म्हणला असं पोरांना फसवती का बाहेरच्या असं म्हणला, आणि असं मोबाईल घेतला आणि असं पटकन तोंडावर फेकला की ते म्हणतो आता द्या 2,000 मला. ते म्हणतो का ह्यांच्याकडून माझे पैसे घेऊन द्या ना तुम्ही. तर ते म्हणतो आपली काय बोली आहे की तोंडावर मोबाईल फेकायची बोली आहे, पैसे द्यायची नाही. ते सगळं गावातले लोक मिळालेच असतात ना. म्हणतो अरे बापरे हे काय झालं, आता ते बी गेले 12,000, हे बी गेले 2-3 हजार, झालं का म्हणला वांद. 15,000 तर माझ्या इथंच गेले, मग काय फायदा. म्हणला चला पोलीस कंप्लेंट करू. तर मग तिथं गेले. तर मग हे एक म्हणजे देवच माणसाच्या रूपामध्ये आला त्या पोलीस चौकीच्या बाहेर. तर म्हणला त्या देवाला वाटलं आता ह्यांना कुठं त्रास करायचा, एवढा ह्यांचे पैसे गेले, लांबून आलेले, भूक लागलेली, ताण लागलेली. तर मग नको म्हणले ह्यांना. देवाला दया आली, देवाने माणसाचं रूप घेऊन देव आला त्यांच्या मदतीला. म्हणला तुम्ही काय करा, देव म्हणला म्हणजे देवच बोलला. म्हणला तुम्ही नाही का एवढे पैशाच्या महाग लागलेले असतात ना, बाहेरच्या लोकांना सुख द्यायचं तर दुःख देत आहे. लोक हिंडाय फिराय येतात, त्यांना एवढं दुःखामध्ये टाकताय, सगळा पैसा लुबाडून घेताय तुम्ही. त्यापेक्षा म्हणला तुम्ही नाही का एवढं तुम्हाला तकलीफ होईल ना की तुम्हाला बाहेरचे दुसऱ्या गाववाले पण बचवायला येणार नाहीत. ते असं म्हणला निघून गेला. तर मग नाही का ते असं 6 महिन्यांनीच नाही का सगळं धान्य वाळून गेलं, ऊन पडलं, गरम्या सुटल्या. मग म्हणाले बाबा अशी गरमी कधीच नव्हती का, असं कसं काय झालं. तर घरोघर तेच चाललं, असं कसं काय झालं. तर मग ते वापस साधू नाही का साधूचं रूप घेऊन म्हणजे देव साधूचं रूप घेऊन गावामध्ये गेला. तर ते साधूला म्हणजे त्याला म्हणतो तुमच्या गावामध्ये किती गरमी झाली या, म्हणजे देवच माणसाचं रूप करून गेलेला. तर ते म्हणतो एवढी गरमी का झाली, तुम्हाला कोणीतरी आशीर्वाद म्हणजे बदवा दिलाय. ते म्हणतो नाही. मग असं ना धान्य वाळतंय, हिरवगार सगळं शेती, नदीचं पाणी अडतंय, म्हणजे लय तकलीफ होती. त्यांना पाणी प्यायला हे नसतंय, लेकरं पाणी करतात. असं सगळ्यांना आता पाणी चारा तर पाहिजेच ना, काही नसलं तरी पाणी पाहिजेच ना. तर सगळं असं झालं. तर मग वापस देवाचं रूप घेऊन वापस ते माणूस तिथं गेला. ते माणूस तर वापस मग म्हणतो हे म्हणतो अहो आमच्या गावामध्ये अशी गरमी झाली. तर मग दुसरा काय म्हणतो अहो एक जणांनी नाही का आम्हाला असा बदवा दिला होता. तर ते म्हणतो आमचं सगळं घ्या तुम्ही, पण ही गरमी जाऊ द्या,
आणि आमचं पाणी येऊ द्या, आमचं धान्य येऊ द्या, आमचं पहिल्यासारखं होऊ द्या. सगळं आमचं आमच्याकडे जेवढं आहे ना तेवढं घ्या. हे पैसे पण तुम्ही घ्या, पण हे आमचं सॉल्व करा, म्हणजे आमचं चांगलं करा. जसं आमचं पहिलं होतं तसं आम्ही असं कधीच नाही करणार. मग हात जोडून माफी मागून नाक रगडून मग त्या देव गेला होता ना माणसाचं रूप घेऊन त्याच्यापाशी. आणि नंतर मग हे दोघं बी आले ना दोस्त, त्यांना पण माफी मागितली. आणि मग ते साधूनं माणसाचं रूप घेऊन म्हणला असं कोणालाही करायचं नाही. तान्हेलीची ताण वळखायची, भुकेलीची भूक वळखायची. तुमच्या गावामध्ये एवढे लांबून लोक येतात, तुम्ही किती सेवा करायला पाहिजे त्यांना, नाही का, त्यांची उठबस करायला पाहिजे. आणि ते लोक येतात त्यांची लूटमात करताय, त्यांना एवढं त्यांची हाल करताय, त्यांना असं त्यांच्याकडे खायला पैसा नसतो, त्यांचं सगळं लुटून तुम्ही बहाणे करून पैसे घेऊन त्यांना पाठवताय. मग तुम्ही किती किती दिवसापासून पाप करायला लागलात. असं पाप करू नका कधीच. ते म्हणले आम्हाला काहीच नको, आमचं जसं धान्य होतं तसं धान्य पाहिजे, आमचं जशी नदी होती तशी नदी पाहिजे, आमच्या विहिरी होत्या भरलेल्या तसं विहिरी पाहिजे, अशी गरमी नको आम्हाला, जशी दरवर्षीची गरमी येते तेच पाहिजे. पण आम्ही जिंदगीत असं नाही करणार, आम्हाला लय देवाने मोठी सजा दिलेली आहे. तर मग माफी मागून सगळं मग ह्या बाका तिथून पुढं सगळं सॉल्व होतंय. आणि म्हणून ह्या बाका कुणाला त्रास नाही द्यायचा, कुणाला तकलीफ नाही द्यायची. तान्हेलीची ताण ओळखायची, भुकेलीची भूक ओळखायची. आपल्याच्याने नाही घडत तर नुसता आशीर्वाद तर द्यायचा त्यांना. बघा माझी गोष्ट कशी वाटली तुम्हाला. म्हणजे आता मी हे टाकणार आहे बघा, हे टाकणार आहे का तर माझे इडोच आज गेले नाही. मी किती इडो टाकते सकाळ धरून आणि माझा काही इडोच गेला नाही. मला एवढा आज त्रास झाला. मी तिकडे गावाला गेले होते काल, तिथून पळत पळत आले. 2-3 इडो टाकले होते पण गेलेच नाही. जेव्हा दरवाज्यात आले ना तेव्हा वायफाय सुटलं ना आपल्या दरवाज्यातलं घरातलं, तेव्हा मग ते चालले इडो. तर पोराला म्हणलं अरे इडो 3 इडो चाललेत. तर पोरगा म्हणलं तू सकाळी टाकलेले आता इडो चालले, तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाहीये. हॅलो बाई आलो हो पोरगा माझं. हे बघा आपला राजवीर, हो राजवीर आला. राजवीरला आशीर्वाद द्या, लाईक करा, शेअर करा म्हणणार आहे. लाईक करा, शेअर करा आमच्या मोठ्या मम्मीला. बघा हो आताच आला, ते आताच आला. लय भारी पोरग आहे हो, लय भारी पोरग आहे. म्हणून नाही का मग त्याच्यातले 2 इडो चालले होते ना, म्हणजे 3 इडो एकच टाइम चालले, 3 इडो एकच टाइम चालले. म्हणलं बाई सकाळी टाकलेले, आता आपल्या घरात इथं वायफाय आहे ना, तर मग बॅलन्सच मोबाईल मधलं संपलं. मला काय माहिती 2-2 तासांनी 2-2 तासांनी 3 इडो सोडून दिले. आणि 3 इडो मग आपल्या दरवाज्यात आले ना हळूहळू चालले होते. मग त्याच्यातले एक फुल अर्धा गेलेला होता ते राहू दिला. आणि मग दुसरा इडो उठून मी तुम्हाला सांगते, मी असं झालं बघा माझ्या हाताने, मला माफ करा. मी यूट्यूबला सांगायला लागले नाही का, आता आपल्या बहिणींना सांगून पण उपयोग नाही. तर मग असं झालं बघा यूट्यूब. म्हणजे काय झालं मला कळलं नाही, माझं बॅलन्स मोबाईलचं गेलेलं मला काय कळलं नाही. तर मी इडो 2-2 तासांनी सोडून दिले. आता मला काय माहिती गेले का नाही गेले मला. तरी मी म्हणलं कसे काय जायनात. मला काय वाटलं कधी कधी पोरं म्हणतेच जाते, म्हणून मी त्या बातला ग बसले. आणि मग मला कुठं इडव दिसाना आणि कोणतं कार्यक्रम चालाना, काहीच चालाना, माझा मोबाईल बंद पडला. म्हणून बघा मी म्हणलं चला बाबा घरी चला, घरी गेल्याशिवाय आपलं काय इडवचं होणार नाही. म्हणून मग मी हे बघा 6 वाजायला घरी आले. आणि मग ते 6च्या नंतर ते इडो गेला वाटतं, 1 इडो गेला. आणि बाकीचे चालले होते ना ते आम्ही बंद केले. म्हणलं 3-3 इडो एका टायमाला गेलं तर यूट्यूब म्हणते हे काय असं झालं बघा. म्हणून आता इथं आले हे इडो करून मी आता सोडायला लागले बघा. चला म्हणलं आता कोणचा इडो करू. आता जेवण बनवायला जेवण बी नाही, काहीच नाही. आता मी घरात जेवण बी नाही बनवित ना, आता यूट्यूब मी एवढं बनवित नाही. 2-4 दिवसाला कधीतरी बनवते, पोरी कधी बनवायला तर ते दाखवते. आणि माझं नाही का आता मी बसूनच आपलं काहीतरी कहाणी बिणी सांगते, कधी कसं मला समजून घ्या. चला धन्यवाद. ते गळ्यातलं घातलं या, हे बघा तर येईल खाली